आणि आता थेट आपण जाऊयात ही आपण राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथली दृश्य पाहतो आहोत। थोड्याच वेळात राज ठाकरे इथून बाहेर पडतील, पण राहुल झोरी आपले प्रतिनिधी शिवाजी पार्कला सध्या उपस्थित आहेत। राहुलकडे जाऊयात। राहुल, मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेत, राज ठाकरे सुद्धा पुढच्या काही क्षणात निघतात। अगदी मिलिंद, ज्या पद्धतीनं शिवाजी पार्कनं अशा अनेक सभा पाहिल्यात, खरं तर आजच्या सभेमध्ये जे रंग आपण बघतोय अगदी भगवा, निळा आणि याच बरोबर मनसेचा नवा एक झेंडा या सभेत पाहायला मिळतोय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी याचबरोबर आरपीआय गटाचे झेंडे, म्हणजेच वातावरण जे आपण बघतोय जवळपास शिवाजी पार्क मैदानावर आज पहिल्यांदा। बर राहुल, मी तुला थोडंसं थांबवतो। या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे पोहोचतायत, राज ठाकरे आहेत आणि राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चैत्यभूमीवर सुद्धा जाऊ शकतात। शक्यता नाकारता येत नाही, अजून अधिकृतपणे हे सांगितलेलं नाही, पण हा वाहनांचा ताफा पुढच्या काही मिनिटात इथून बाहेर पडतोय आणि हा वाहनांचा ताफा हा चैत्यभूमीच्या दिशेने रवाना होऊ शकतो। आपण ही दृश्य पाहतो आहोत, ही राज ठाकरे यांच्या घराच्या इथली। देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि काही प्रमुख नेते आत्ता इथे उपस्थित आहेत। अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेले, जे या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित, दोन्ही प्रमुख नेते हे दोघंही म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही चैत्यभूमीवर जाणार आहेत की काय नरेंद्र मोदी यांच्यासोबत? आपण जर पाहिलं तर मिलिंदजी, आपण पाहिलं शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या घरची जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर राज ठाकरे तिघही इथे आलेत। त्यांनी इथल्या गर्दीला हात केला होता, नंतर ते आतमध्ये गेलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थान जे आहे शिवाजी पार्कच्या बाहेर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तिघांमध्येही चर्चा सुरू होते आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या गॅलरीतून शिवाजी पार्कवरील दृश्य कसं दिसतंय हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना दाखवलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता जी माहिती कळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघही एकत्रितपणे सभेकरता रवाना होतील आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी पोहोचतील असं सांगितलं जाते। गाड्यांची आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे लावली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांची गाडी असेल, त्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या इथे लावल्या जात आहेत। थोड्याच वेळात तिघही एकत्रितपणे खाली येतील, गाडीमध्ये बसून ते शिवाजी पार्क इथं जायला निघतील असं सांगितलं जातं। आणि जी सभा होईल त्या सभेला सर्वात आधी जी आहे ते इथून आल्यानंतर अनेक नेते समूहित करतील। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या बंगल्याच्या आतमध्ये इथं सुरक्षा व्यवस्था जी लावलेली आहे त्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील हालचाल सुरू झालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघही एकत्रितपणे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर एकत्रितपणे सभेला जातील असं सांगितलं जातं। इथं पूर्णतः सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात माहितीचे अनेक नेते मंडळी जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। सुरक्षा व्यवस्था राज ठाकरे यांच्या घरची जी आहे ती पूर्णतः वाढवली गेलेली आहे आणि थोड्याच वेळात इथून तिघं एकत्रितपणे निघतील। पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांच्या समोरच या प्रमुख तिन्ही नेत्यांची भाषणं व्हायचेत का मोदींचं भाषण सगळ्यात शेवटी असेल आणि राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतरच ते स्टेजवर येतील? काही कळू शकलंय कशा प्रकारे भाषणांचा क्रम असणार आहे? भाषणांचा क्रम हा आहे की सर्वात शेवटी नरेंद्र मोदी हे भाषण करतील आणि त्यांच्या आधी राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि त्यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अशा रीतीनं भाषणांची जी पूर्णपणे जी ओळ आहे ती आपल्याला सांगितली गेलेली आहे। आणि एकंदर आपण जे चित्र पाहिलं ते चित्रामधून पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही राज ठाकरेंच्या निवासस्थानी थोड्याच वेळापूर्वी इथं गॅलरीमध्ये ते आले होते। राज ठाकरे ते दोघांना त्यांच्या गॅलरीतून शिवाजी पार्कवर मध्ये कशी गर्दी आहे किंवा ते चित्र कसं दिसते हे दाखवत होते आणि त्याच वेळेस नेमकं इथं सगळी हालचाल सुरू झाली होती। तर पूर्ण